मालाडमधून राज ठाकरे लगेचच परतलेत। अवघ्या खरं तर 5 दिवसांनंतर राज ठाकरे हे आकाश माईन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते। आपल्याला माहिती आहे झुंडबळी ठरलेला आकाश माईन मनसेचा कार्यकर्ता होता आणि जमावानं त्याला मारहाण केली। फेरीवाले आणि रिक्षावाले त्याच्यात होते। त्याच्या आईवडिलांनी बराच प्रयत्न केला त्याला वाचवण्याचा, मात्र गंभीर जखमी झालेला आकाश त्याच्यामध्ये मरण पावला। आणि 5 दिवसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याच्या घरी आले सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि अवघ्या 5 मिनिटात ते निघून सुद्धा गेले। फेरीवाले आणि रिक्षावाल्यांच्या मारहाणीमध्ये आकाश माईन याचा मृत्यू झाला। आकाशच्या घरी राज ठाकरे यांनी आज सांत्वनपर भेट दिली, पण तब्बल 5 दिवस उलटून गेल्यानंतर राज ठाकरे आकाश माईंच्या घरी पोहोचले। मनसे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। यशवंत किल्लेदारजी, आपण नुकतंच म्हणणं ऐकलं असेल किशोरीताईंचं। खरं तर त्या म्हणण्याकडे जाण्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं की फेरीवाले हा मुद्दा आल्यानंतर आम्ही इतर कुठलेही पक्ष असतीलच त्याच्यात, पण मनसेला आम्ही आक्रमक भूमिका घेताना बघितली आहे। इथे खुद्द पक्षाचा कार्यकर्ता आहे, झुंडबळी ठरतोय आणि तरी सुद्धा हा वेळ जो गेलेला आहे मधला, सगळे मनसे या सगळ्या चित्रात येण्याची आम्हाला जेव्हा दिसायला लागली त्याला फार वेळ गेलाय। तर याबाबत तुम्हाला नेमकं काय सांगायचं, कारण आता याबाबत टीका टिप्पणी होताना दिसते। असं नाहीये, मालाडचे आमचे जे पदाधिकारी आहेत, विभागाध्यक्ष आणि संबंधित जे विभागीय पदाधिकारी आहेत, हा त्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आहेत आणि पहिल्या दिवसापासून त्यांच्या त्या कुटुंबियांच्या मागे आहेत। विषय असा होतो की तो मुलगा मृत पावला, कळलं का? तर त्यांच्या कुटुंबाला एक आधार देणं आणि त्याचबरोबर पोलिसांबरोबर तो पाठपुरावा करणं हे सायमल्टेनियसली ते चालू होतं। आता एक थोडा वेळ गेल्यानंतर त्या विषयामध्ये ज्या पद्धतीने लक्ष घालायला हवं त्या पद्धतीने लक्ष घालणं सुरुवात झालेली आहे। लक्षात येत आहे का मला? कारण तो मुलगा मृत पावल्यानंतर त्यांच्या घरच्यांची जी मनस्थिती जी आहे ना, त्याचा विचार करायला हवा आपल्याला। त्यांना आधार देणं पहिलं प्रथम गरजेचं आहे आणि या घटनेच्या मागे लागायला आपल्याकडे वेळ आहे ना। आता ही जी आमचं पहिल्या दिवसापासून पक्ष स्थापनेपासून आमचं म्हणणं आहे, हे परप्रांतीय फेरीवाले किंवा रिक्षावाले, या रिक्षांची लायसन्सेस यांना कोण देतं? यांच्याकडे कोणते असे पेपर्स आहेत? हे सगळे फॅब्रिकेटेड पेपर्सवर हे लायसन्सेस मिळवतात आणि इथे अधिकृत व्यवसाय न करता इलिगली सगळं त्यांचा सगळा जो काही कारभार चाललेला आहे याच्यावर आमचा नेहमी आक्षेप असतो। आणि थोड्या दिवसांनी ही संख्येने जसजशी वाढत जातील त्यांची ही मुजोरी अशीच वाढत जाणार, कारण त्या केवळ रिक्षावाले नाही, तिकडच्या फेरीवाले सुद्धा त्या मारहाणीमध्ये सामील होते। आणि ह्या ज्या सगळ्या एकंदर घटना, ही एकच घटना नाही, अशा वारंवार घटना घडतात। ही हे मृत्यू पावल्यामुळे ही घटना लोकांच्या समोर आली। लक्षात आलं का? वारंवार कुठल्याही स्टेशनला जा, ह्या घटना घडत असतात। विशेषतः महिलांना सुद्धा सुरक्षित वाटत नाही आणि म्हणूनच आमचा हा नेहमीचा आमचा आवाज असतो किंवा आक्षेप असतो की ह्याच्यावर कुठेतरी शासनाने आळा घालायला हवा आणि तो शासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही। आमचं म्हणून आम्ही वारंवार म्हणतो, एकदा आम्हाला सत्तेत येऊ द्या, आम्ही जे काही आंदोलन करतोय किंवा आमच्या ज्या काही भूमिका आहेत त्या कशा आम्ही व्यवस्थित करतो, त्यासाठी आम्हाला आमच्या हातात प्रशासन द्या। बर, यशवंत किल्लेदारजी, आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलात, ती जी घटना घडली ना ती निषेधच करणं योग्य आहे। जी, निश्चित। आता तुम्ही उल्लेख केलात की सरकार आमच्या हातात येऊ द्यात, आमच्या भूमिका आहेत त्या आम्ही व्यवस्थित करून दाखवू। दुसरा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केलात की त्याच्या कुटुंबियांना आधार देणं फार गरजेचं आहे। मग इतकी आवश्यक असणारी गोष्ट करण्यासाठी 5 दिवस का जावे लागले? आणि जेव्हा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथे पोहोचतात आणि अवघ्या 5 मिनिटात तिथून निघतात, यावरून सुद्धा प्रश्न उपस्थित होतात की हे पहा, आधार द्यायला म्हणजे आमच्या स्थानिक जे तिकडचे पदाधिकारी आहेत, आमच्या तत्सम बॉडी जी असते, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखा, ते हे लोक त्यांच्या घरच्या लोकांना आधार देण्याचं काम करत सायमल्टेनियसली पोलिसांबरोबर संपर्कात होते। राज ठाकरे साहेब तिथे जाणं हा त्याचाच एक धागा आहे ना। आणि 5 मिनिटात बाहेर पडणं आणि 10 मिनिटात बाहेर पडणं हा काय हे लॉजिक मला काही कळलं नाहीये। त्या कुटुंबियांना भेटणं आणि त्यांना आधार देणं, त्यांना जे काही 2 शब्दामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी साहेब त्यांना बोललेले आहेत त्या गोष्टीच्या आधारावर पुढच्या गोष्टी होतील आणि त्या कुटुंबांना एक विश्वास दिलेला आहे त्यांनी। आणि आमची ही एक घटना म्हणून बघू नका, ही एक समस्या म्हणून बघायला हवं। कारण ही समस्या संपूर्ण मुंबईत सगळीकडे भेडसावते आहे आणि ह्याच्यावर जर शासनाने योग्य वेळेला त्याच्यावर आळा आणला नाही तर भविष्यात हे प्रचंड मोठा संघर्ष निर्माण होईल आणि ही मोठी समस्या निर्माण होईल। त्यामुळे म्हणून मी म्हटलं की 25 वर्ष आम्ही महानगरपालिकेत सत्तेत आहोत,
बर. किंवा अन्यही पक्ष जे राज्याच्या सत्तेत आहेत किंवा महानगरपालिकेचे सत्तेत होते ते राज्यामध्येही सत्तेत होते. बर. ह्यांनीच तर सगळं हे वाढवलं ना, की जेव्हा हे वाढत होतं हे काही डोळ्याला पट्टी बांधून होते का हो? यांचे लोकप्रतिनिधी ह्या गोष्टी वाढवण्यासाठी त्यांना मदत करत होते. जी निश्चित यशवंत किल्लेदार जी, मग त्या जसं तुम्ही झोपड्या म्हणताय असोत, की डोळ्याला झोपड्या पट्टी असोत, बांधली होती फेरीवाले का? असोत किंवा जी, तुम्ही जो आक्षेप घेतलेला आहे की एखादी घटना घडल्यानंतर त्याच्या दखल घ्यायला, त्याच्यावर कारवाई व्हायला वेळ होत होता, याच्यावर तुमचा आक्षेप आहे किंवा मनसेचा सुद्धा आक्षेप आम्हाला सुरुवातीपासून दिसला आणि तीच आक्रमक भूमिका या क्षणाला दिसली नाही, म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. हरकत नाही यशवंत किल्लेदार, धन्यवाद, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया आम्हाला दिलीत यासाठी. आपण सध्या बघतोय मालाडमधून राज ठाकरे माईन कुटुंबियांना भेटले, मात्र तिथून लगेच परत आले. या सगळ्या मुद्द्यावरून आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत.